चला, डेटा कम्युनिकेशन अँड कम्प्युटर नेटवर्कच्या लेक्चरमध्ये सर्वांचं स्वागत आहे. प्रिव्हियसमध्ये आपण ASK PSK हे पाहिले होते, FSK पाहिलं होतं. त्याच्यानंतर आता महत्त्वाचा क्वेश्चन जो आहे तो आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहे, जो क्वेश्चन एक्झाममध्ये आला होता. ॲम्प्लिट्यूड काय, ठीक आहे, बँडविड्थ काय. एक्सप्लेन द टर्म रिलेटेड बँडविड्थ इन डेटा कम्युनिकेशन अँड नेटवर्किंग. डेटा कम्युनिकेशन अँड नेटवर्किंग मध्ये जो बँडविड्थशी रिलेटेड क्वेश्चन ते विचारला होता. जसं पहिला ॲम्प्लिट्यूड आहे, डायग्राम त्याचं युनिट काय आहे, फ्रिक्वेन्सी तिची डायग्राम त्याची युनिट काय आहे. त्याच्यानंतर आहे वेवलेंथ, वेवलेंथची डायग्राम त्याचा फॉर्म्युला आणि ते कसं कॅल्क्युलेट केलं जाते. फेज काय असते त्याचा डायग्राम त्याचं युनिट. हे सगळं मेजरमेंट कसं केलं जाते फेजचं, हे समर 25 मध्ये म्हणजे आता लेटेस्ट आलेला क्वेश्चन आहे. लेटेस्ट आलेला क्वेश्चन होता, हा कोणत्या बुकमध्ये दिलेला नाही आहे, पण तो यावर्षी क्वेश्चन आला होता. तो क्वेश्चन इथं आपण घेत आहोत. सगळ्यात पहिला आहे ॲम्प्लिट्यूड. व्हॉट इज ॲम्प्लिट्यूड. ॲम्प्लिट्यूड जर आपण पाहिला तर ॲम्प्लिट्यूडची डेफिनेशनच्या नुसार ॲम्प्लिट्यूडची डायग्राम कशी असते हे तुम्हाला सगळ्यात पहिले मी दाखवून देतो. व्हॉट इज ॲम्प्लिट्यूड. ॲम्प्लिट्यूडची डायग्राम कशी असते ते बघा. पहिले आपण गुगलमध्ये जाऊ आणि गुगलमध्ये सगळ्यात पहिले याच्या डायग्राम्स तुम्हाला समजून सांगतो. सगळ्यात पहिला आहे ॲम्प्लिट्यूड, ठीक आहे. ॲम्प्लिट्यूड व्हॉट इज ॲम्प्लिट्यूड. तर लक्ष द्या, या केसमध्ये एखादी डायग्राम जर व्यवस्थित याच्यात सगळं असेल तर ते एकच डायग्राम आपण त्यासाठी घेऊन घेऊ. चला, वन बाय वन मी समजून सांगतो. जे जे टर्म्स आहेत त्या सगळ्या टर्म्स मी तुम्हाला समजून सांगतो. सगळ्यात पहिले तर आपण ॲम्प्लिट्यूड घेऊ, ठीक आहे. व्हॉट इज ॲम्प्लिट्यूड. ही डायग्राम जर पाहिला आपण, या डायग्रामला जर समजा ओपन केला, आपण व्हिजिट करतो मी डायग्राम, आणि ही डायग्राम इथं ओपन करतो. ही डायग्राम आहे तुमची, ठीक आहे. आता या केसमध्ये ॲम्प्लिट्यूड म्हणजे काय होते पहा, लक्ष द्या. ॲम्प्लिट्यूड म्हणजे काय, त्याने डायग्राम, ही डायग्राम तुम्हाला त्याच्यात ड्रॉ करायचं आहे. तर इथून इथपर्यंत जे डिस्टन्स असते, इथून इथपर्यंत जे डिस्टन्स असते इथे म्हटलेलं आहे, हे जी डिस्टन्स असते हे आहे त्याचा ॲम्प्लिट्यूड. द डिस्टन्स फ्रॉम दिस टाइम लाईन टुवर्ड्स दिस वेव्ह. इथून इथपर्यंत जे डिस्टन्स असते याला आपण काय म्हणतो, ॲम्प्लिट्यूड. हे डायग्राम एक्झाम मध्ये ड्रॉ पण करायचे, हे लक्षात ठेवा. आणि असं लिहायचंही आहे तुम्हाला की हे काय असते तुमचं ॲम्प्लिट्यूड असते. लक्षात आला. मग इथं याचा ॲम्प्लिट्यूड काय झाला, हा झाला ॲम्प्लिट्यूड. इथं काय झाला याचा ॲम्प्लिट्यूड. आता दुसरी गोष्ट, हा झाला पॉझिटिव्ह ॲम्प्लिट्यूड आणि हा तुमचा झाला निगेटिव्ह ॲम्प्लिट्यूड. हे लक्षात ठेवा, हे झालं निगेटिव्ह ॲम्प्लिट्यूड. कदाचित तुम्हाला दिसत नसेल तर कलर चेंज करून घेतो मी. याला आपण म्हणतो ॲम्प्लिट्यूड, ठीक आहे. तर हा जो ॲम्प्लिट्यूड असते, जेव्हा हे जे सिग्नल असतात, हे जे सिग्नल आहे, हे कोणते सिग्नल आहे, ॲनालॉग सिग्नल आहे. या ॲनालॉग सिग्नलमध्ये इथून एवढं जे डिस्टन्स असते याला आपण म्हणतो ॲम्प्लिट्यूड. हे झालं पॉझिटिव्ह ॲम्प्लिट्यूड. आणि इथून एवढं जे डिस्टन्स असते यालाही म्हणतो आपण ॲम्प्लिट्यूड, पण इट इज अ निगेटिव्ह ॲम्प्लिट्यूड. ॲम्प्लिट्यूडचा जो आहे तो तुमची डायग्राम लक्षात आली असेल. व्हॉट इज ॲम्प्लिट्यूड. आता त्याच्यानंतर आहे आपला फ्रिक्वेन्सी. व्हॉट इज फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, तर इथं आता फ्रिक्वेन्सी तुम्हाला दाखवतो मी. फ्रिक्वेन्सी, व्हॉट इज फ्रिक्वेन्सी. तर दुसरी जी डायग्राम आहे ते आपण फ्रिक्वेन्सी पाहू. व्हॉट इज फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी तुमचा क्लिअर झाला पाहिजे. व्हॉट इज फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सीची डायग्राम तुम्हाला जिथे दिसेल ते फ्रिक्वेन्सी. हे तुमची फ्रिक्वेन्सी. व्हिडिओ लागला. इथे बघा, फ्रिक्वेन्सी म्हणजे नंबर ऑफ वेव्ह ह्या कशा जवळ आणि दूर येतात. जसं फॉर एक्झाम्पल इथं पहा, इथे फ्रिक्वेन्सी हाय आहे. फ्रिक्वेन्सी हाय म्हणजे या ज्या वेव्ह जात ना ह्या जवळ जवळ दिसत आहे. या ज्या वेव्ह जात एकदम जवळ 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 दिसून राहिला, त्याला आपण फ्रिक्वेन्सी म्हणतो, पण हाय आहे.
पण हे जे लो फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, ह्या ज्या वेव्ह जात या अशा दूर दूर झाल्यात, हे डिस्टन्स बदलत गेलं. म्हणजे वेव्ह ज्या त्या दूर दूर गेला तर फ्रिक्वेन्सी कमी होते, आणि वेव्ह ज्या जवळ जवळ आला तर फ्रिक्वेन्सी हाय होते. हे लक्षात आलं, याला आपण म्हणतो फ्रिक्वेन्सी, म्हणजे डिस्टन्स ऑफ वेव्हलेंथ. ठीक आहे. तर इथं हा झाला वन वेव्ह, इथं झाला टू वेव्ह, याला आपण काय म्हणतो, फ्रिक्वेन्सी. क्लिअर झाला. फ्रिक्वेन्सी समजलं ना, ज्या वेव्ह असतात त्या जवळ आणि दूर असते त्याला आपण म्हणतो फ्रिक्वेन्सी. इथं बघा 1.5 हर्ट्झ फ्रिक्वेन्सी म्हटलेलं आहे. फ्रिक्वेन्सी तुमच्या लक्षात आलं असेल. आता आपण पाहू व्हॉट इज वेव्हलेंथ. तिसरा जो आहे तो आहे वेव्हलेंथ. व्हॉट इज वेव्हलेंथ. व्हॉट इज वेव्हलेंथ. आता वेव्हलेंथ काय हे लक्षात घ्या. व्हॉट इज वेव्हलेंथ. वेव्ह लेंथ म्हणजे त्या वेव्हची लेंथ. समजा फॉर एक्झाम्पल इथं आपण असं म्हटलं की हा जो वेव्ह आहे याला आपण टॉप म्हटलेला आहे. हा जो टॉप, याचा टॉप आणि याचा टॉप याच्या मधातला जी डिस्टन्स आहे याला आपण वेव्हलेंथ म्हणतो. आणि वेव्हलेंथ इज द सिम्बॉल ऑफ वेव्हलेंथ इज लॅम्बडा. हा जो आहे वेव्हलेंथचा काय सिम्बॉल आहे. दुसरा, इथून इथपर्यंत इथून इथपर्यंत ही जी वेव्ह आहे इथून कंप्लीट झाली, इथून परत कंप्लीट झाली, याला पण आपण काय म्हणतो, वेव्हलेंथ. काय म्हणतो, वेव्हलेंथ. त्याच्यानंतर इथून, ठीक आहे, इथून एवढं झालं वेव्हलेंथ. वेव्हलेंथ म्हणजे पूर्ण एक सायकलची लेंथ. समजा एक सायकल इथून सुरू झाली, इथून संपली, मग हे काय झाली, वेव्हलेंथ. हे काय झाली, वेव्हलेंथ. परत ही सायकल इथं आली आणि ह्या दोन सायकलच्या मधातलं जे डिस्टन्स आहे ते पण, मग परत हे इथून इथलं डिस्टन्स, याला आपण म्हणतो वेव्हलेंथ. क्लिअर. आता कोणतं बाकी आहे, अँप्लिट्यूड झाला, फ्रिक्वेन्सी झाला, वेव्हलेंथ झाला. कोणतं बाकी असेल तर सांगून द्या, ते पण पाहून घेऊ आपण. हा आपला क्वेश्चन आला. काय क्वेश्चन आहे, अँप्लिट्यूड, फ्रिक्वेन्सी, वेव्हलेंथ, आणि एक चौथा आहे काहीतरी, फेज. फेज तर तुम्हाला माहितच आहे. चला लक्ष द्या. आता अँप्लिट्यूड बद्दल आपल्याला लिहायचं आहे, आणि हे एक्झाम मध्ये आलेलं आहे. कधी, समर 25 म्हणजे लेटेस्ट क्वेश्चन आहे हा. लेटेस्ट म्हणजे या एक्झाम मध्ये आलेला क्वेश्चन आहे, म्हणून त्याला आपण म्हणतो अँप्लिट्यूड. आणि अँप्लिट्यूड म्हणजे आता सांगितलं मी व्हॉट इज अँप्लिट्यूड, आणि डायग्राम मी तुमच्यासाठी ड्रॉ करून दिली अँप्लिट्यूडची. कोणाची, अँप्लिट्यूडची डायग्राम तुमच्यासाठी मी ड्रॉ करून दिली. तर लक्ष द्या, जेव्हाही आपण असं लिहितो, असं लिहिल्यानंतर हे जी आहे हे इथून चालू झाली, ठीक आहे, तर इथून एवढं डिस्टन्स म्हणजे काय असते, अँप्लिट्यूड. अँप्लिट्यूड या वेव्ह मधलं. म्हणून त्याची डेफिनेशन काय, अँप्लिट्यूड इज द मॅक्सिमम स्ट्रेंथ ऑर हाईट ऑफ सिग्नल. समजा हा सिग्नल आहे, हा सिग्नल इथून एवढा आणि नंतर इथून एवढा झाला, तर याच्यातली मॅक्सिमम सिग्नल जो आहे तो इथं येत आहे, आणि यालाच आपण म्हणतो अँप्लिट्यूड. म्हणून इथं असं म्हटलेलं आहे, द मॅक्सिमम स्ट्रेंथ ऑर हाईट ऑफ अ सिग्नल मेजर फ्रॉम इट्स ॲव्हरेज, म्हणजे झिरो लेवल. हे कोणती लेवल आहे, झिरो, किंवा याला काय म्हणतो आपण, ॲव्हरेज. मग ॲव्हरेज किंवा झिरो लेवल पासून जे मॅक्सिमम डिस्टन्स असते वेव्हचं, सिग्नलचं, ते मेजर करणं म्हणजे अँप्लिट्यूड. इट इंडिकेट द पॉवर ऑर इंटेन्सिटी ऑफ सिग्नल. बरोबर आहे. इथे पहा, हे सिग्नलची इंटेन्सिटी कमी आहे, इथं या सिग्नलची इंटेन्सिटी जास्त आहे, आणि हा सिग्नल जर समजा आपण कमी केला तर अँप्लिट्यूड सांगते की इकडे सिग्नल कमी येत आहे. जेव्हा आपण व्हॉइस रेकॉर्ड करतो ना आपला मोबाईलमध्ये म्हणा किंवा लॅपटॉपमध्ये, तेव्हा व्हॉइस रेकॉर्ड करत असताना तुम्ही जर स्लो बोलले ना तर सिग्नल किंवा पॉवर जो असते वेव्हचा कमी येते. पण तेच जर तुम्ही जोरात बोलले तर पॉवर जो आहे अँप्लिट्यूडचा वाढते, म्हणजे अँप्लिट्यूड काय होते, इन्क्रीज होत जाते. तेच इंडिकेट करते काय, अँप्लिट्यूड. लक्षात आला. युनिट यूज टू मेजर द अँप्लिट्यूड. अँप्लिट्यूडला मेजर करण्यासाठी कोणतं युनिट यूज केलं जाते, तर सगळ्यात पहिले व्होल्टेजसाठी व्होल्ट, करंटसाठी अँपियर, आणि व्होल्टेज करंट या दोघांसाठी वॅट हे युनिट यूज केले जाते अँप्लिट्यूड मोजण्यासाठी. हे अँप्लिट्यूड मेजर करण्यासाठी व्होल्टेज म्हणजे व्होल्ट, नंतर अँपियर, नंतर वॅट. व्होल्ट, अँपियर आणि वॅट हे मेजरमेंट साठी यूज केल्या जातो. ठीक आहे. त्याच्यानंतर
आता हे जे अँप्लिट्यूड आहे ते असंच मेजर केल्या जाते. अँप्लिट्यूड डायरेक्टली मेजर केल्या जाते, यासाठी कोणता फॉर्म्युला नसते. फ्रिक्वेन्सी, फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, तर फ्रिक्वेन्सी इज द नंबर ऑफ सिग्नल सायकल कंप्लीटेड इन 1 सेकंड. एका सेकंदामध्ये जेवढ्या सायकल कंप्लीट झाल्या त्याला आपण फ्रिक्वेन्सी म्हणतो. कोणत्या सायकल, लक्ष द्या. समजा फॉर एक्झाम्पल हा आहे तुमचा टाइम पिरियड, याला आपण काय म्हटलेलं आहे, टाइम. ह्या टाइम मध्ये जर समजा सायकल असतील, काय असतील, सायकल असतील, तर या सायकल एवढ्या या सायकलात, या सायकल एका सेकंदामध्ये 1 सेकंड मध्ये या सायकल कंप्लीट झाल्या असेल. किती सायकल झाल्या असेल, 1 2 3 4. सायकल कशी न मोजत असते, सायकल कशी मोजत असते पहा, लक्ष द्या. इथून एवढी 1 सायकल, ठीक आहे, इथून एवढी 2 सायकल, इथून एवढी 3 सायकल, इथून एवढी 4 सायकल. म्हणजे टोटल 1 सेकंड मध्ये किती सायकल झाल्या, 4 सायकल झाल्या. याला आपण म्हणतो फ्रिक्वेन्सी. काय म्हणतो, फ्रिक्वेन्सी. म्हणजे किती वेळेत किती सायकल कंप्लीट झाला याला आपण म्हणतो फ्रिक्वेन्सी. म्हणून याचा फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला आहे, फ्रिक्वेन्सी इज इक्वल्स टू 1/t. फ्रिक्वेन्सी इज इक्वल्स टू 1/t. एका सेकंदामध्ये जेवढ्या सायकल तयार होतील त्याला आपण म्हणतो फ्रिक्वेन्सी. इन 1 सेकंड द सायकल फॉर्म, त्याला आपण काय म्हणतो, फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी इज द नंबर ऑफ सिग्नल सायकल कंप्लीटेड इन 1 सेकंड. एका सेकंदामध्ये जेवढ्याही सायकल कंप्लीट होतील, जेवढ्याही सायकल, त्याला आपण म्हणतो फ्रिक्वेन्सी. फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, एफ म्हणजे फ्रिक्वेन्सी आणि टी म्हणजे टाइम पिरियड. याच्यासाठी यूज होणारा जे युनिट आहे ते काय काय आहे, फ्रिक्वेन्सी मध्ये यूज होणारा हर्ट्ज, किलो हर्ट्ज, मेगा हर्ट्ज, गिगा हर्ट्ज. कोणतं हर्ट्ज, किलो हर्ट्ज, मेगा हर्ट्ज, गिगा हर्ट्ज. हर्ट्ज, किलो हर्ट्ज, हर्ट्ज तुम्हाला माहिती आहे, त्याच्यावर गेलं तर किलो, त्याच्यावर गेलं तर मेगा, मेगाच्या वर तर गिगा. तेव्हा हर्ट्ज, किलो, मेगा आणि गिगा हर्ट्ज हे याचे युनिट्स आहेत. तर फ्रिक्वेन्सी हे हर्ट्ज मध्येच असते. फ्रिक्वेन्सी कशामध्ये असते, हर्ट्ज मध्ये असते. आता नंतर आहे लॅम्बडा, म्हणजे वेव्हलेंथ. वेव्हलेंथ काय असते, तर वेव्हलेंथ इज द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय सिग्नल ड्युरिंग 1 कंप्लीट सायकल. एका कंप्लीट सायकल मध्ये त्यानं किती डिस्टन्स कंप्लीट केला, एका 1 कंप्लीट याच्यामध्ये. समजा आपण म्हटलं हा 1 कंप्लीट सायकल आहे, ठीक आहे, तर या 1 कंप्लीट सायकल मध्ये यानं किती डिस्टन्स कव्हर केलं. मग हे 1 कंप्लीट सायकल आहे, तर 1 कंप्लीट सायकल मध्ये यानं डिस्टन्स किती कव्हर केलं. तर आता हे 1 कंप्लीट सायकल आहे, तर हे 1 कंप्लीट सायकल आहे, तर हे आहे लॅम्बडा लेवल. अजून हे याची कंप्लीट सायकल आहे इथून, तर हे आहे याची वेव्हलेंथ, ठीक आहे. अजून इथून जर म्हटलं आपण इथपर्यंत, हे पण काय आहे, लॅम्बडा वेव्हलेंथ. म्हणजे सायकल कंप्लीट करण्यामध्ये, एक कंप्लीट करत असताना एक सायकल कंप्लीट झाला, इथून स्टार्ट झाला, इथं एंड झाला, अजून इथेही होते, इथून इथपर्यंत, हे काय आहे, वेव्हलेंथच आहे. म्हणून वेव्हलेंथ इज द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय सिग्नल ड्युरिंग 1 कंप्लीट सायकल. आता हे घेणार होतो आपण नेटवर्क, आज काय घेणार होतो, नेटवर्क. पण हे राहिलं होतं आपलं, हा आज मी चेक केला, समर 25 मध्ये आलेला क्वेश्चन आहे आणि हा राहिला होता, आणि मला काहीच सोडायचं नाही आहे. जेवढा सोपी डिसिजन वाटते तेवढा सोपी नाही आहे. डिसिजन मध्ये जर पेपर काढणारा जर समजा दिमागाचा वेगळा असेल, तर तो कोणतेही क्वेश्चन उचलून फेकून देते. असे रिपीटेड क्वेश्चन देत नाही, असं आपण वाटते, हे रिपीटेड क्वेश्चन नाही. एखादा उलट्या दिमागाचा जर सर असेल ना, तो कोणते क्वेश्चन टाकून देते. आता समरचा पेपर चेक केला मी जस्ट आज, म्हटलं चला आज हो क्वेश्चन एवढे हलते भलते टाकले की ते तुमचे रिपीटेड क्वेश्चन नाही, असे क्वेश्चन टाकले. क्वेश्चन असे क्रिटिकल टाकले की हार्ड. म्हटलं जर यावेळेस तुम्ही पेपर दिला असेल आता समरचा, तर त्याचा सब्जेक्ट बॅक राहू शकते, एवढा खतरनाक पेपर होता. आता समर 25चा जो पेपर होता, जो मागच्या सेमिस्टर मध्ये आला होता, तो पेपर हार्ड होता. तसा पेपर तो माणूस जर समजा तुम्हाला सेटिंगसाठी आला, तर तुमचा तो प्रॉब्लेमच होणार आहे. म्हणून त्याच्यासाठी पूर्ण स्टडी करणं गरजेचं आहे. आणि तुम्ही जर फक्त रिपिटेशनच्या भरोशावर बसाल तर गॅरंटी नाही. काही काही रिपिटेशन क्वेश्चन येतात, असं नाही रिपिटेशन क्वेश्चन येत नाही म्हणून. रिपिटेशन क्वेश्चन येतात, परंतु लेवल जे डिपेंड करते कोण पेपर सेट करून राहिला, ठीक आहे. मग आता आपण हे जे नोट्स आहेत, या नोट्स मध्ये पूर्ण अपडेट येतात. तुम्ही कोणत्या क्लासेसच्या नोट्स घेसाल किंवा कोणतं बुक प्रिपेअर करसाल, तर त्याच्यामध्ये आतापर्यंत या वर्षीचे कोणते क्वेश्चन आले हे अपडेट नाहीये, पण आपल्या नोट्स अपडेट
मी रोज अपडेट करतच असतो की यावर्षी कोणते क्वेश्चन विचारले का या युनिट मधून. जर एखादा सुटला असेल तर तो आपण ऍड करतो याच्यामध्ये. तसंच हा क्वेश्चन राहिला होता, तो क्वेश्चन आपण ऍड केला. आणि सिंपलच आहे, काही कठीण नाही आहे हा क्वेश्चन, पण हाही क्वेश्चन घेणं गरजेचं आहे. वेव्हलेंथ म्हणजे काय, फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, अँप्लिट्यूड म्हणजे काय, ह्या सिंपल क्वेश्चन वायवा मध्ये पण सुद्धा विचारतात. ठीक आहे, हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. वेव्हलेंथ इज अ डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इन सिग्नल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय अ सिग्नल ड्युरिंग वन कंप्लीट सायकल. एका कंप्लीट सायकल मध्ये जेवढं डिस्टन्स त्याला आपण काय म्हणतो, वेव्हलेंथ म्हणतो. इट इज इंडिकेटेड बाय लॅम्बडा. याला आपण कशाने इंडिकेट करतो, लॅम्बडाने. इथं म्हटलेलं आहे. मग याचा फॉर्म्युला काय येते, लक्ष द्या. वेव्हलेंथचा फॉर्म्युला काय असते, काय असते वेव्हलेंथचा फॉर्म्युला, लॅम्बडा इज इक्वल्स टू 1/VF. हा वेव्हलेंथचा फॉर्म्युला असते. वेअर लॅम्बडा काय इंडिकेट करते, वेव्हलेंथ. व्ही म्हणजे वेलोसिटी. व्ही म्हणजे काय, वेलोसिटी ऑफ सिग्नल. आणि वेलोसिटी सिग्नल किती असते, 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. लक्षात ठेवा, हे याची वेलोसिटी आहे, 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. एफ म्हणजे फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी तुम्हाला माहिती आहे, व्हॉट इज फ्रिक्वेन्सी. तर जे सिग्नल असतात ते सिग्नल्स जे आहे ते सिग्नल्सची वन कंप्लीट सायकल जे असते त्याला आपण म्हणतो वेव्हलेंथ. याचं युनिट, वेव्हलेंथचं युनिट मीटर असते. लक्षात ठेवा, वेव्हलेंथचं युनिट काय असते, मीटर. आता आपण पाहू फेज. आपण काय पाहू, फेज. सिंगल फेज, थ्री फेज झाला काय, हा बेसिक इलेक्ट्रिकल मध्ये झाला सिंगल फेज, सिंगल. फेज म्हणजे काय, फेज इंडिकेट द रिलेटिव्ह पोझिशन ऑर शिफ्ट ऑफ अ सिग्नल वेव्हफॉर्म विथ रिस्पेक्ट टू टाइम और अनदर सिग्नल. विथ रिस्पेक्ट टू टाइम और अनदर सिग्नल. लक्ष द्या, जेव्हाही हा टाइम कन्सिडर केला आपण, ठीक आहे, याच्यावरती वेव्ह फॉर्म तुमची गेली. फॉर एक्झाम्पल तुमची वेव्ह फॉर्म जे आहे त्याच्यावरती गेली. आता ही जी वेव्ह फॉर्म आहे, या वेव्ह फॉर्मचा फेज जो आहे तो 0 आहे. वेव्ह फॉर्मचा फेज किती आहे, 0 आहे. आता दुसरी वेव्ह फॉर्म मी इथं ड्रॉ करतो, हा आहे टाइम. आणि या वेव्ह फॉर्मचा जो सिग्नल आहे, या वेव्ह फॉर्मचा जो सिग्नल आहे तो इथं ड्रॉ करतो मी. हा जो वेव्ह फॉर्मचा सिग्नल आहे तो इथून स्टार्ट होऊन राहिला, तर याचा फेज चेंज झाला. लक्ष द्या, याचा फेज आहे पॉझिटिव्ह, याचा फेज काय, पॉझिटिव्ह. अजून एक वेव्ह फॉर्म ड्रॉ करतो मी, जे तुमच्या लक्षात येईल. या वेव्ह फॉर्मचा हे आहे तो चेंज केला मी, तर याचा जो आहे फेज तो आहे निगेटिव्ह. याला म्हणतात फेज. याला काय म्हणतात, फेज. जो काय करते, चेंज करते. अजून एक वेव्ह फॉर्म ड्रॉ करतो जो तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे, ही आहे तुमची वेव्ह फॉर्म. तर ही 0 पासून स्टार्ट झाली, रेड वाली पॉझिटिव्ह पासून स्टार्ट झाली, आणि ही निगेटिव्ह पासून चाललेली. तर हे झाले याचे फेज. फेज डिफरंट टाइप्स ऑफ फेज असतात. 180चा फेज असते, ठीक आहे, 90 डिग्रीचा फेज असते, 360चा फेज असते, 45चा फेज असते. असे हे डिग्रीनं आपण कॅल्क्युलेट करतो फेज. कोणाचे, सिग्नलचे. तर जे काही सिग्नल असतात ते सिग्नल फेजने इंडिकेट करतात, म्हणून फेज इंडिकेट द रिलेटिव्ह पोझिशन. सध्या याची पोझिशन कुठे आहे, इथून आहे. ऑर शिफ्ट ऑफ सिग्नल वेव्हफॉर्म. हे सिग्नल वेव्हफॉर्म इथून शिफ्ट झालं कुठं, निगेटिव्ह मध्ये. रिस्पेक्ट टू टाइम और अनदर सिग्नल. हे दुसऱ्या सिग्नलच्या रिस्पेक्टिव्ह हा जो सिग्नल आहे तो आपला फेज काय करून राहिला, चेंज करून राहिला. काय करून राहिला, फेज शिफ्ट करून राहिला, चेंज करून राहिला. म्हणून आपण याला म्हटलेलं आहे शिफ्टिंग ऑफ फेज इन डिग्री. दुसरं एक युनिट आहे रॅडियन. रॅडियन इज द मेजर युनिट ऑफ डिग्री. डिग्री हे छोटस युनिट आहे, तर रॅडियन हे मोठं युनिट आहे. डिग्री हे छोटस युनिट आहे, तर रॅडियन हे मोठं युनिट आहे. हे लक्षात ठेवा. तर इथं आपण फेजची डेफिनेशन पाहिली, या सगळ्या डेफिनेशन इथं क्लिअर केल्या. एकदम सिंपल डेफिनेशन आहे. 4 मार्कासाठी हा क्वेश्चन आता या गेलेल्या एक्झाम मध्ये झाला होता. समर 25 मध्ये हा क्वेश्चन आला होता. अँप्लिट्यूड काय असते, अँप्लिट्यूडची डेफिनेशन तुम्हाला सांगायची आहे. अँप्लिट्यूड हे मॅक्सिमम स्ट्रेंथ असते, हाईट असते, त्याच्यानंतर त्याचे युनिट व्होल्ट, एम्पियर आणि वॅट. फ्रिक्वेन्सी काय असते, फ्रिक्वेन्सी नंबर ऑफ सिग्नल सायकल कंप्लीट पर 1 सेकंड. एका सेकंड मध्ये किती नंबर ऑफ सिग्नल सायकल कंप्लीट करते ती. त्याच्यानंतर याचा फॉर्म्युला F = 1/T. याचं युनिट जे आहे हर्ट्ज, किलो हर्ट्ज, मेगा हर्ट्ज आणि गिगा हर्ट्ज याचं युनिट आहे. वेव्हलेंथ जो आहे, वेव्हलेंथ हे डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय अ सिंगल ड्युरिंग अ वन कंप्लीट सायकल.
एका सायकलमध्ये एका वेव्हनं किती डिस्टन्स ट्रॅव्हल केला त्याला आपण काय म्हणतो, वेव्हलेंथ. हे पहिलेच सांगितलं मी की इथून इथपर्यंत आपण जर समजा म्हटलं तर इथून एवढं जे काय याचं वेव्हलेंथ झालं. याचं जे युनिट आहे ते आहे लॅम्बडा इज इक्वल्स टू 1/1 VF. हा याचा फॉर्म्युला आहे. लॅम्बडा इज इक्वल्स टू 1 VF. वेव्हलेंथचं युनिट लक्षात ठेवा, तर वेव्हलेंथचं युनिट काय आहे, मीटर. वेव्हलेंथला मीटर मध्येच कॅल्क्युलेट करतात. नंतर आपण फेज मध्ये आलो. व्हॉट इज फेज? फेज इंडिकेट करते रिलेटिव्ह पोझिशन किंवा शिफ्ट ऑफ सिग्नल वेव्हफॉर्म. सिग्नल वेव्हफॉर्मची शिफ्टिंग जी असते त्याला आपण काय म्हणतो, वेव्हफॉर्म म्हणतो. आणि जेव्हा फेज मोजला जाते तो असते डिग्रीनं. कशाने असते? डिग्रीनं. आणि नंतर रॅडियननं पण त्याला मोजलं जाते. तर हे आपण सिग्नलच्या बाबतीमध्ये या केसमध्ये पाहिलं. आता आपण थोडंसं नेटवर्क मध्ये जाऊ, थोडंसं कम्युनिकेशन नेटवर्क मध्ये जाऊ. त्याची गरज काय? व्हॉट इज नेटवर्क? नेटवर्क म्हणजे काय? लक्ष द्या. जेव्हा ही रिसोर्स जे असतात, समजा इथं म्हटलं PC1, हा PC1 आहे, हा PC नंबर 2 आहे, हा PC नंबर 3 आहे. ठीक आहे. तर these three devices are connected to each other. These three devices are connected to each other and share the information. ठीक है. The devices are connected each other and share the information. Each other and share the information. शॉर्ट मध्ये लिहितो. इन्फॉर्मेशन इज कॉल्ड नेटवर्क. याला आपण काय म्हणतो? नेटवर्क. नेटवर्क हे असं असते की ज्याच्यामध्ये सगळे डिव्हाइसेस, सगळे कम्प्युटर, सगळे पीसी हे सगळे एकमेकाला कनेक्टेड असतात आणि ते एकमेकांना डेटा शेअर करतात, इन्फॉर्मेशन शेअर करतात. त्यालाच आपण नेटवर्क म्हणतो. हे कधी विचारले नाही डेफिनेशन, पण तुम्हाला माहित पाहिजे नेटवर्क म्हणजे काय. जसं आता तुम्ही आणि मी नेटवर्क मध्ये आहे. जो नेटवर्क आहे तो आहे वॅन नेटवर्क. वॅन म्हणजे इंटरनेटवाला, वाईड एरिया नेटवर्क. हे पुढं घ्यायचं आहे आपल्याला. हा क्वेश्चन एक्झाम मध्ये आला होता यावर्षी. वॅन वाला, VAN, वॅन, वाईड एरिया नेटवर्क. समर 25 मध्ये आला होता आणि 12 मार्कचा जो क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये 6 मार्कासाठी विचारला होता. पण त्याच्यात काय काय विचारलं होतं? त्याचे ऍडव्हान्टेजेस, त्याचे ऍप्लिकेशन्स आहे ना, ह्या गोष्टी सगळ्या विचारल्या होत्या. म्हणजे तुम्हाला सगळंच करावं लागते. डिसिजन जसा वाटते तसा नाही आहे. जेवढा सोपा वाटते तेवढाच तो कठीण आहे. कठीण का आहे? कारण थेरी भरपूर येते, खूप जास्त येते थेरी. आणि ते थेरी तेवढी जास्त लिहायला लागते आणि तेवढे कंटेंट तुमच्या दिमागात असलेही पाहिजे. दिमागात केव्हा येणार? जेव्हा तुम्हाला समजणार तेव्हा. म्हणून याची थेरी पहिले समजणार तेव्हा तर तुम्ही लिहिसाल ना. म्हणून समजणं गरजेचं आहे. तर थेरी समजून घ्या तर तुम्ही लिहू शकता. तेवढे कंटेंट तुम्ही लिहिसाल आणि डिसिजन मध्ये जेवढं लिहिसाल तेवढं कमी आहे. जेवढं लिहिसाल तेवढं कमी आहे. लिहितच राहा. प्रत्येक सरांचं वेगवेगळं धोरण असते. एक सर होते आपल्या कॉलेजला, सरचं नाव नाही घेत मी, पण ते सर म्हणे की यानं जर 1 पेज लिहिला तर मी 2 मार्क देतो, यानं जर अर्धा पेज लिहिला तर 1च मार्क देतो म्हणे. ते फक्त पेज पाहतात, काय लिहिलं कंटेंट हे नाही पाहत. असे काही काही जण. म्हणजे प्रत्येकाचं पेपर चेक करण्याची टेंडन्सी आणि प्रत्येकाची क्वालिटी जो कसा चेंज करते. माझं असं म्हणणं आहे की त्यानं 2 लाईन जर लिहिल्या पण त्या 2 लाईन जर करेक्ट असतील, त्याच्यात वर्ड जर प्रॉपर लिहायला, तर 2 पैकी 2च देईन मी. 2 लाईनचे. काऊन? कारण की त्यानं बरोबर लिहिलेला आहे. रट्टा जरी मारला पण त्यानं त्या लाईन त्याच्याशी रिलेटेड लिहिलेल्या आहेत आणि बरोबर लिहिल्या आहे. 2 पैकी 2. मी असं नाही मार्क केलं 3 पेजेस लिहिला तर द्या 4 मार्क. असं पाहणार नाही. प्रत्येकाची वेगवेगळी असते चेक करण्याची. तर आता नेटवर्क म्हणजे काय तर हे सांगितलं की जे डिव्हाइसेस असतात हे सोर्सेस किंवा डिव्हाइसेस एकामेकांसोबत कनेक्टेड असतात आणि एकमेकाला डेटा शेअर करतात. याला आपण नेटवर्क म्हणतो. काय म्हणतो? नेटवर्क. आता याचा क्वेश्चन विंटर 22 मध्ये आला होता. स्टेट द नीड ऑफ कम्प्युटर नेटवर्क. या कम्प्युटर नेटवर्कची काय गरज आहे? कम्प्युटर नेटवर्क म्हणजे कम्प्युटर एकमेकांशी कनेक्टेड असणं आणि डेटा शेअर करणं. मोबाईल एकमेकांसोबत कनेक्टेड असणं आणि डेटा शेअर करणं. कम्प्युटर, मोबाईल ह्या सगळ्या गोष्टी एकमेकांसोबत शेअर करणं, सगळ्या गोष्टी एकमेकांसोबत शेअर करणं आणि सेंड रिसीव्ह करणं. आता बा कम्प्युटर नेटवर्कची गरज काय आहे? पहिली गरज अशी आहे. क्वेश्चन काय? नीड ऑफ कम्प्युटर नेटवर्क. नीड ऑफ कम्प्युटर नेटवर्क. तर पहिली गरज काय कम्प्युटर नेटवर्कची? की आपण शेअर करू शकतो हे रिसोर्सेस. काय? प्रिंटर. जर समजा माझ्याकडे ऑफिस आहे, या ऑफिस मध्ये जर समजा
पीसी आहे, किती पीसी आहे, 10 पीसी आहे. तर या 10 पीसी साठी एकच प्रिंटर मी वापरू शकतो. हाही याच्यासोबत, हाही याच्यासोबत, हाही सोबत करू शकतो बिकॉज ऑफ नेटवर्क. जर नेटवर्क असेल तर नेटवर्क मध्ये मी 10 लोकांसोबत कनेक्ट होऊ शकतो. हे पहिलं उदाहरण. ठीक आहे. दुसरं, स्कॅनरचा यूज करू शकतो मी. या प्रिंटरच्याच ठिकाणी जर समजा मी स्कॅनर यूज केला, कोणाचा यूज केला, स्कॅनरचा. हा स्कॅनरचा यूज हाही करू शकते, हाही करू शकते आणि हाही करू शकते. याच्या ठिकाणीच मी जर स्टोरेज यूज केला, स्टोरेज मीन्स क्लाउड. स्टोरेज म्हणजे काय, क्लाउड. मी जर क्लाउडचा यूज केला, क्लाउड काय करते, हा स्टोरेज यूज करते. याला स्टोअर करायला इथं करणार, याला स्टोअर करायचं इथं करणार, याला स्टोअर करायचं इथं करणार. म्हणजे काय, कॉमन मेमरी शेअर करू शकते, कॉमन प्रिंटर, कॉमन स्कॅनर शेअर करू शकते, रिसोर्सेस शेअर करू शकते. दुसरा, डेटा अँड इन्फॉर्मेशन बिटवीन द कम्प्युटर्स. याला जर याला पाठवायचं असेल ना, हा इंटरनेटच्या थ्रू, कम्युनिकेशनच्या थ्रू पाठवू शकते. याला व्हॉट्सअप मेसेज पाठवायचा, व्हॉट्सअप पाठवू शकते. याला ईमेल पाठवायचा असेल, ईमेल पाठवू शकते. याला अजून काही फेसबुक रिक्वेस्ट पाठवायची असेल तर दिस इज पॉसिबल बिकॉज ऑफ कम्प्युटर नेटवर्क. म्हणजे आपण एकमेकांसोबत कम्युनिकेशन करू शकतो, एकमेकांना मेसेज पाठवू शकतो, एकमेकांना डेटा सेंड करू शकतो, एकमेकांपासून डेटा रिसिव्ह करू शकतो. दिस इज बिकॉज ऑफ कम्प्युटर नेटवर्क, कम्प्युटर नेटवर्क ऑर कम्युनिकेशन. त्याच्यामुळे तिसरा जो पॉइंट आहे तो काय म्हणते, टू रिड्यूस द कॉस्ट बाय शेअरिंग द हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर. याच्यामध्ये हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर आपण काय करतो, शेअर करतो. हार्डवेअरचा अर्थ माहिती आहे ना, हार्डवेअर म्हणजे प्रिंटर. हार्डवेअर म्हणजे काय झालं, प्रिंटर. मशीन आपण शेअर करू शकतो. जसं फॉर एक्झाम्पल फ्लेक्सची मशीन आहे. कशाची मशीन आहे, फ्लेक्सची मशीन. ते काय, हार्डवेअर आहे. मग ते फ्लेक्सच्या मशीनवर 3-4 लोक काम करतात, कम्प्युटरवाले. मग त्याचं काम झालं तर फ्लेक्सचा मशीनचा यूज करते. तर असं हार्डवेअरचा आपण यूज करू शकतो. सॉफ्टवेअरही आपण काय करू शकतो, यूज करू शकतो. एक सॉफ्टवेअर आहे, ते एक सॉफ्टवेअर बँकेतले सगळेच लोक यूज करू शकतात बिकॉज ऑफ कम्प्युटर नेटवर्क. प्रोव्हाइड सेंट्रलाइज डेटा मॅनेजमेंट. सेंट्रलाइज डेटा मॅनेजमेंट म्हणजे बँकेतले लोक पहा, जर समजा तुम्ही इकडून डेटाची एंट्री घेतली तर तेच तुम्हाला तिकडून कॅश देणारा तिथून एंट्री देऊ शकते. म्हणजे आपलं अकाउंट नंबर जो आहे तो एकच असते, पण त्या बँकेमध्ये 3-4 लोक आपल्या अकाउंट नंबरचा यूज करतात. आणि त्याच्यामुळे काय होते की जिथून प्रिंट मारतो तोही आपला अकाउंट यूज करते, जिथून आपण पैसे काढतो तोही आपला यूज करते, आपल्याच अकाउंट नंबर यूज करते. आणि जिथून तुम्ही डेटा बॅलन्स पाहता तिथेही आपण अकाउंट नंबर तोच यूज करतो. म्हणजे इथं सगळंच्या सगळं सेंट्रलाइज सिस्टीम असते, सेंट्रलाइज सिस्टीम. रिमोट ऍक्सेस टू इन्फॉर्मेशन अँड सिस्टीम. तुम्हाला माहित आहे की हे इंटरनेट असल्यामुळे आपण कुठूनही काही करू शकतो. जसं आता सध्याच्या स्थितीमध्ये मला जर समजा नोट्स बनवायचे असेल आणि मी जर समजा घरी असेल, तुम्हाला इथं याची गरज नाही आहे. मी ड्राईव्हवर जे काही आहे ते बनवून टाकून देईन. ड्राईव्हवर टाकल्यामुळे इंटरनेटच्या थ्रू ते ड्राईव्हवर जाईल. तो ड्राईव्ह मी इथं ओपन करतो, ड्राईव्ह ओपन केल्यानंतर तोच डेटा तुम्हाला इथं दिसते. म्हणजे जे रिसोर्सेस आहेत इंटरनेटच्या सहाय्यामुळे, कम्प्युटर नेटवर्क असल्यामुळे जो ड्राईव्हचा डेटा जो मी कुठेतरी लिहिला होता तो लिहिलेला डेटा इथं दिसते. ड्राईव्हवर दिलेली जी डिटेल्स आहे, ड्राईव्हवर दिलेली जी लिंक आहे ती तुम्हाला घरी दिल्यानंतर तुम्ही घरी ते पाहू शकता. आता व्हॉट्सअपवर टाकलेला मेसेज जो आहे झूम मीटिंगचा, तो तुम्ही घरी राहून काय करू शकता, ऍक्सेस करू शकता. या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथून भेटणार. इम्प्रूव्ह द कोलॅबरेशन अँड टीमवर्क. साहजिकच आहे की आता जर समजा मला एखादा प्रोजेक्ट बनवायचा असला आणि तुम्ही माझे स्टुडंट्स माझ्यासोबत जर जुळले तर आपण कोलॅबरेट करून एक प्रोजेक्ट काय करू शकतो, डेव्हलप करू शकतो, तयार करू शकतो. त्याच्यानंतर इन्क्रीज द रिलायबिलिटी अँड एफिशियन्सी ऑफ सिस्टीम. याच्यामुळे काय होते की कम्युनिकेशन हे एकमेकांसोबत होते, कम्प्युटर एकमेकांसोबत जुळतात, कम्प्युटर एकमेकांना रिसोर्सेस जे आहेत ते शेअर करतात, एकमेकांना डेटा सेंड ऑर रिसिव्ह करू शकतात. आणि म्हणून यानं कम्युनिकेशन काय होते, डेव्हलपमेंट होऊ शकते. आणि म्हणून कम्प्युटर नेटवर्कची गरज आहे. एक वेळा रिपीट करतो मी, वाय वी नीड द कम्प्युटर नेटवर्क. पहिला, आपण प्रिंटर, स्कॅनर आणि स्टोरेज शेअर करू शकतो. दुसरा, आपण डेटा आणि इन्फॉर्मेशन हे कम्प्युटरच्या मध्ये पाठवू शकतो. फास्ट कम्युनिकेशन होते, जसं की ईमेल आहे, चॅट आहे, व्हिडिओ कॉल्स आहे. हा क्वेश्चन राहिला, हा पॉईंट राहिला होता आपला. काय करते, हा फास्ट कम्युनिकेशन होती. जसं व्हॉट्सअप मेसेज पहा, ईमेल पहा, यानं फास्ट आपण मेसेज करू शकतो. चॅट जो आहे, चॅटनं पण फास्ट, व्हिडिओ कॉल पण आहे,
फास्ट कम्युनिकेशन होते. नाही तर पहिले इतका वेळ लागत होता कम्युनिकेशन करण्यासाठी, पत्रव्यवहार तार पाठवायचा लागत होता, पण आता डायरेक्ट व्हिडिओ कॉलनं घरी तुम्ही कुठं काय करून राहिले सगळं दिसते. टू इनेबल द फास्ट कम्युनिकेशन, रिड्यूस द कॉस्ट, म्हणजे पैसे कमी होते, हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर आपण शेअर करू शकतो, सेंट्रलाइज डेटा मॅनेजमेंट होऊ शकते. म्हणजे एका ठिकाणी डेटा जर सेव्ह केला असेल तर डेटा आपण कुठेही जगामध्ये जा ऍक्सेस करू शकतो. रिमोट ऍक्सेस भेटू शकते आपल्याला. रिमोट ऍक्सेस म्हणजे कुठूनही कधीही तो डेटा ऍक्सेस करू शकतो. त्याच्यानंतर इम्प्रूव्ह कोलॅबोरेशन अँड टीम वर्क, म्हणजे टीम जर समजा जास्त डिव्हाइसेस एकमेकाला कनेक्ट असेल तर टीम वर्क होते. त्याच्यानंतर पुढचा इन्क्रीज द रिलायबिलिटी अँड एफिशियन्सी ऑफ सिस्टीम, सिस्टीमची रिलायबिलिटी काय होते, इन्क्रीज होते. पुढचा क्वेश्चन आहे समरी 19 मध्ये विचारला, स्टेट एनी टू ऍप्लिकेशन ऑफ कम्प्युटर नेटवर्क. कम्प्युटर नेटवर्कचा यूज कुठं होते, जे नीड केला आपण तेच यूज होतात. पहिला रिसोर्स शेअरिंग. रिसोर्स शेअरिंग मी तुम्हाला सांगितलं, हार्डवेअर, प्रिंटर, स्कॅनर हे सगळे आपण शेअर करू शकतो. जसं मल्टिपल कम्प्युटर्स इन ऑफिस युजिंग द सिंगल प्रिंटर है ना. कम्प्युटर खूप सारे आहेत पण सगळे कम्प्युटर एकच प्रिंटर यूज करते. मी आता उदाहरण दिलं, हा कम्प्युटर 1 आहे, हा कम्प्युटर 2 आहे, हा कम्प्युटर 3 आहे आणि हा कम्प्युटर 4 आहे. हे सगळेच्या सगळे कम्प्युटर एकच प्रिंटर यूज करतील. सगळेच्या सगळे कम्प्युटर एकच प्रिंटर यूज करतील है ना. हा रिसोर्सेस, म्हणजे याला आपण तो रिसोर्स शेअरिंग, यानं हा रिसोर्स शेअर केला याच्यासोबत याच्यासोबत याच्यासोबत, पहिला पॉईंट तिच्यामध्ये याचा यूज होते. दुसरा फाईल अँड डेटा शेअरिंग झालं. इथं फक्त आणि फक्त इथं तर आता हा वेगळा होऊन जाईल. फाईल अँड डेटा शेअरिंगचा अर्थ काय होते की आता जर समजा एक कम्प्युटर आहे, हा कम्प्युटर दुसऱ्या कम्प्युटर सोबत कम्युनिकेट आहे म्हणजे कनेक्टेड आहे. कनेक्टेड कसा असू शकते, एक तर वायर, एक तर वायरलेस, एक तर वायर आणि एक वायरलेस. मग हा जर याच्यासोबत कनेक्टेड असेल तर हा ए कम्प्युटर बी कम्प्युटरला डेटा ट्रान्समिट करू शकते. काय ट्रान्समिट करू शकते, डेटा ट्रान्समिट करू शकते. हा याला डेटा काय करू शकते, ट्रान्समिट करू शकते. तर शेअर फाईल ऑर डॉक्युमेंट ऑर डेटाबेस इझिली. फॉर एक्झाम्पल क्लाउड स्टोरेज जर तुमच्याकडे असेल तर गुगल ड्राईव्ह किंवा वन ड्राईव्ह याच्यावर आपण डेटा स्टोअर करून एकमेकांना काय करू शकतो, शेअर करू शकतो. जसं फॉर एक्झाम्पल हा माझा लॅपटॉप आहे, तर मी घरी बसून लॅपटॉपवर काम करीन. हे आपला ऑफिसचा पीसी आहे म्हणजे इथला पीसी आहे, तर मी इथला डेटा इथं शेअर करू शकतो. कशावरून, ड्राईव्हवरून, क्लाउडवरून, व्हॉट्सअपवरून डेटा शेअर करून. मला कोणत्याही प्रकारची हार्ड ड्राईव्ह घ्यायची गरज नाही आहे. हे बिकॉज ऑफ डेटा कम्युनिकेशन, बिकॉज ऑफ फाईल शेअरिंग वी कॅन सेंड द फाईल फ्रॉम लॅपटॉप टू ऑफिस डेस्कटॉप. ओके, नेक्स्ट कम्युनिकेशन. व्हॉट इज कम्युनिकेशन. कम्युनिकेशन म्हणजे हे आपलं कम्युनिकेशन फास्ट होते. आता सध्या आपली झूम मीटिंग चालू आहे. झूम मीटिंग मुळे काय झालं की तुम्हाला घरून इथं येण्याची गरज नाही. तुम्हाला इथं जे काही शिकवायला चाललं ते तुम्हाला घरी सगळं व्यवस्थित ऐकू चाललं, घरी सगळं समजत आहे. तर हे बिकॉज ऑफ फास्ट कम्युनिकेशन, झूम आहे, मायक्रोसॉफ्ट टीम आहे, त्याच्यानंतर गुगल मीट आहे, अशाद्वारे आपण काय करू शकतो, कम्युनिकेशन करू शकतो. इंटरनेट ऍक्सेस शेअरिंग. Multiple devices can use a single internet connection. Multiple devices can use a single internet connection. समजा 5-6 मोबाईल आहेत, 5-6 लॅपटॉप आहे, 5-6 डेस्कटॉप आहेत, हे सगळेच्या सगळे एकच इंटरनेट कनेक्शन काय करू शकतात, यूज करू शकतात. जेवढे काही कम्युनिकेशन असतील ते. सेंट्रलाइज डेटा मॅनेजमेंट, हे नीड जे आहे तेच आहे. सेंट्रलाइज डेटा मॅनेजमेंट म्हणजे एका ठिकाणी डेटा ठेवा. जसं बँकिंग सिस्टीम मध्ये पहा, बँकिंग सिस्टीम मध्ये तुमचा डेटा एका बँकेमध्ये जमा असते. बँकेमध्ये एक लायब्ररी असते, लायब्ररीमध्ये सगळा डेटा काय असते, स्टोअर असते सर्व्हरवरती, पण टोटल डेटा तुमचा ऍक्सेस होते. एंटरटेनमेंट, जसे की स्ट्रीमिंग मूवीज जर पाहायचे असेल तर युट्यूबवर जो काही त्यांना अपलोड केला असेल तर युट्यूबची मूवी तुम्हाला दिसते. म्युझिक आहे, ऑनलाईन गेमिंग आहे, हे सगळे याचे उदाहरण आहे एंटरटेनमेंटचे. नेटफ्लिक्स आहे, स्पॉटीफाय आहे, मल्टीप्लेअर आहे, ऑनलाईन गेम्स आहेत. नेटफ्लिक्स पाहिला असेल तुम्ही, नेटफ्लिक्सवर आता बऱ्याचशा रील्स झालं, आपण सिरीज म्हणतो आपण, त्या सिरीज, वेब सिरीज वगैरे ज्या असतात त्या खूप प्रचलित झाल्या. हे आपण पाहतो, इथूनच नाही पाहत, अमेरिकेतले लोकही ते पाहतात वेब सिरीज, भारतातले लोकही तेच पाहतात, पाकिस्तानचे लोकही ते पाहतात, जपानमधले लोक पाहू शकतात. नेटफ्लिक्स हे पूर्ण जगामध्ये जगप्रसिद्ध झालेलं आहे बिकॉज ऑफ कम्युनिकेशन नेटवर्क. एज्युकेशन अँड ई लर्निंग, हे तर आहेच. एज्युकेशन ऑनलाईन क्लासेस, जसं आपला क्लास आहे, SMS टेक अकॅडमी आहे ना, गुगल क्लासरूम आहे, हे सगळं बिकॉज ऑफ आपला क्लासरूमच आहे. आपल्या क्लासरूम मुळे सर्व विद्यार्थी एकाच टायमाला ऑनलाईन रित्या शिकून राहिले, तर हे बिकॉज ऑफ ई लर्निंग.
व्हर्च्युअल लॅब्स आहे अँड लर्निंग प्लॅटफॉर्म्स आहे. त्याच्यानंतर मेडिकल ऍप्लिकेशन जसे की टेलिमेडिसिन आहे, टेलिमेडिसिन आहे. त्याच्यानंतर पेशंट रेकॉर्ड्स आहे, रिमोट डायग्नोसिस आहे, जसे की ऑनलाईन डॉक्टर कन्सल्टेशन आहे, हॉस्पिटल डेटाबेस. इतकं आहे की खूप जास्त. हे जर समजत बसून ना मी तर 1 घंटा कमी पडते, 1 घंटा कमी पडेल जर पूर्ण घेत गेलो तर. सगळ्यात पहिले ऑनलाईन डॉक्टर कन्सल्टेशन. सध्या कोरोनामध्ये तर इतकं खतरनाक चाललं ऑनलाईन डेटा कन्सल्टेशन खूप जास्त. तर कोरोनामधला घरूनच तर सांगायचं मला खोकला आहे, कफ आहे, त्याच्यासोबत डोकं खूप दुखून राहिलं, पाय खूप दुखून राहिले, मग तू तिथूनच सांगायचं तू हे गोळी घे, तू डोलो घे, तू पॅरासिटामॉल घे, ठीक आहे, तू हे गोळी घे आणि काळा पे, ऑक्सिजन घे. ऑक्सिजन म्हणजे जवळ झाड ठेव कोणाचं तुळशीचं, किंवा बाहेर फिर, वॉकिंग कर. ह्या सगळ्या गोष्टी डॉक्टर व्हॉट्सअपवर सांगायचा. आताही आहे बऱ्याचशा ठिकाणी. जसं आता हैदराबादचा डॉक्टर असेल आणि इथचा कॅन्सर रुग्ण असेल तर तो हैदराबादच्या डॉक्टरच्या तिथं जायच्या अवधी इथूनच पूर्ण केस हँडल करते. असे खूप सारे पेशंट आहेत जे ऑनलाईन कन्सल्टेशन. आता ऑनलाईन कन्सल्टेशन म्हणजे काय, झूम, गुगल मीट हे सगळं. पण हॉस्पिटलमध्ये सुद्धा त्याचा यूज होऊन राहिला कम्युनिकेशनचा. हॉस्पिटल एवढं मोठं असते की एक पेशंट तिकडे सिटी स्कॅन करायला गेला असते, त्याची डिटेल्स या डॉक्टरकडे येऊन जाते. त्याचा सिटी स्कॅन केल्यावर त्याला ब्रेन ट्युमर आहे, जे काही असेल, ब्रेनचा प्रॉब्लेम आहे, ब्रेन हॅमरेज आहे, तो डिटेल डॉक्टरना इकडे समजते. त्याच्या मोबाईलवरच मेसेज येते, कारण त्यांचं ऍप्लिकेशन असते. त्या ऍप्लिकेशन थ्रू सगळं काही डेटा जो आहे ते एकमेकाला ट्रान्समिट होते. त्याच्यानंतर आहे हॉस्पिटल डेटाबेस. इथे हॉस्पिटल डेटाबेस तुम्हाला सांगितलं आहे की जेव्हाही आपण हॉस्पिटलच्या काउंटरवर जातो, हॉस्पिटलच्या काउंटरवर गेल्यानंतर आपण पेशंटचं नाव सांगतो, तो बरोबर सांगते रूम नंबर 412 मध्ये तुमचा हा पेशंट आहे. हे बिकॉज ऑफ हॉस्पिटल डेटाबेस. आणि हॉस्पिटल डेटाबेसमध्ये डेटा कम्युनिकेशनचा यूज केलेला आहे. त्या पेशंटला काय झालं त्या पेशंटचा पूर्ण रेकॉर्ड हा आपण ऑनलाईन रित्या ठेवतो. आणि ऑनलाईन जिथं आलं तिथं डेटा कम्युनिकेशन अँड कम्प्युटर नेटवर्क आलं. जिथं तिथं डेटा कम्युनिकेशन अँड कम्प्युटर नेटवर्क आहे, त्याच्यामुळेच तुम्ही सुद्धा सध्या डेटा कम्युनिकेशन अँड कम्प्युटर नेटवर्क मुळेच तुम्हाला हे सगळे व्हिडिओ लेक्चर पाहता येत आहे, हे सगळे व्हिडिओ लेक्चर ऐकता येत आहे. अदरवाईज तुम्हाला समजलंही नसतं की डेटा कम्युनिकेशन काय आहे. आता हे जे 4 कॉम्पोनंट्स आहे कम्प्युटर नेटवर्कचे, हे आपण पुढच्या क्लासमध्ये पाहू. आज आपण इथेच थांबणार आहोत. आज आपण काही इम्पॉर्टंट पॉईंट्स घेतले डेटा कम्युनिकेशनचे. मी तुम्हाला पहिले सांगितलं गेलं 3 ते 4 लेक्चर लागू शकतात, अजून 5ही लेक्चर होऊ शकते, कारण की हा थोडासा मोठा युनिट आहे. ठीक आहे, जास्त छोटाही नाही, जास्त मोठी नाही, मीडियम मध्ये जेवढा आहे जेवढं तेवढं तर शिकावंच लागेल. तर पूर्ण आपण कोणताही यातला कॉन्सेप्ट सोडणार नाही, सगळेचे सगळे. तसे पाहिले तर हे 2 चॅप्टर आहे, बुकच्या नुसार जर तुम्ही गेले तर हे 2 चॅप्टर आहे. पण आपण त्या 2 चॅप्टरला कन्सिडर करत नाही, 1 युनिटला कन्सिडर करतो. त्या 1 युनिट पैकी कोणते कोणते महत्वाचे पॉईंट आहेत हे IMP क्वेश्चन तुम्हाला आताच कळून देणार हा युनिट संपल्याबरोबर. पण त्याच्यासाठी बऱ्याचशा विद्यार्थ्यांची ऍडमिशन बाकी आहे. ज्याचे ऍडमिशन बाकी आहे ते ऍडमिशन घ्या आणि हा DCNचा क्लास सुद्धा कंटिन्यू करा. ठीक आहे, आज आपण इथेच थांबणार, बाकीचा नेक्स्ट क्लासमध्ये कंटिन्यू करू.